नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथडचा हा आपला थर्ड पार्ट आहे. तर आपण चला स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. तर सर्वात अगोदर आपण काय बघणार की आपल्याला याच्यामध्ये कोणत्या टाईपचा फॉर्म्युला लागणार आहे. सगळ्यात पहिले ते बघूया. बघा, आपल्याला इथं कोणता फॉर्म्युला लागणार आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्हीचा. म्हणजे आज आपण जे न्यूमेरिकल घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला याची गरज आहे. कारण की आपल्याला माहिती आहे सबस्टिट्यूशन मेथडमध्ये फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह दोन्ही प्रेझेंट असतात क्वेश्चनमध्ये. त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की फंक्शन कोणता आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कोणता. तर सर्वात अगोदर आपण डेरिव्हेटिव्ह चेक करून घेऊया, जेणेकरून आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार तिथं ते आपल्याला इझी वाटणार. तर बघा, आपल्याकडे असा एक फॉर्म्युला होता डेरिव्हेटिव्हचा, मल्टिप्लिकेशन रूल, प्रोडक्ट रूलचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. म्हणजे पहिली व्हॅल्यू दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी व्हॅल्यू पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. असे दोन पॉईंट होते बघा. दोन फॉर्म व्हॅल्यू असतात आपल्या यू आणि व्ही, ज्याच्यामध्ये यू पण आपलं फंक्शन ऑफ एक्स पाहिजे आणि व्ही सुद्धा आपलं फंक्शन ऑफ एक्स पाहिजे, जे की असणारच, बरोबर. म्हणजे यू मध्ये सुद्धा एक्स प्रेझेंट असणार आणि व्ही मध्ये सुद्धा एक्स प्रेझेंट असणार. त्याला म्हणतो आपण यू अँड व्ही फंक्शन ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. तर त्याच्यामध्ये बघा, आपण एक एक्झाम्पल बघूया. हेच एक्झाम्पल आपल्याला दिलेल्या क्वेश्चन मध्ये आहे. तर इथं आपण काय केलं बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स आपण सॉल्व्ह केलं. तर याच्यामध्ये बघा, आता काय करणार आपण, यू इंटू व्ही चा रूल अप्लाय करू. ही व्हॅल्यू यू ची, ही व्हॅल्यू व्ही ची. मग केला अप्लाय यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, असा आपला फॉर्म्युला आहे. यू म्हणजे एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही म्हणजे ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. मग आपल्याला माहिती आहे ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ई रेस टू एक्स. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स काय आला? ई रेस टू एक्स आला. आणि याच्यामध्ये एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती आला? 1. आपल्याला माहिती आहे ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1 असतो. मग याच्यामध्ये बघा, एक्सच्या जागी एक्स तसंच लिहिलं, ई रेस टू एक्सच्या जागी ई रेस टू एक्स तसंच लिहिलं, फक्त डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह केलं. मग या दोन्ही टर्ममध्ये जर आपण बघितलं, या दोघांमध्ये ई रेस टू एक्स आपल्याला कॉमन दिसतोय बघा दोन्ही साईडला. ई रेस टू एक्स कसं आहे? कॉमन आहे. त्याला आपण कॉमन घेतलं. ई रेस टू एक्स जर कॉमन काढला, दोघांमधून ई रेस टू एक्स कॉमन काढला, तर ई रेस टू एक्स बाहेर आला, तिथं उरला एक्स प्लस 1. का उरला तिथं? एक्स प्लस 1. काय रिमेनिंग इथं? एक्स प्लस 1. म्हणजे आपल्याकडे आलं बघा असं, एक्स इंटू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1. याचा अर्थ काय झाला? एक्स इंटू ई रेस टू एक्स हे आपलं फंक्शन झालं आणि हा त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1. म्हणजे जर याच्यावरती इंटिग्रेशनचा क्वेश्चन बनवायचा असेल बाय सबस्टिट्यूशन मेथड, तर हे पण आपल्याला क्वेश्चन मध्ये द्यावं लागणार आणि हे सुद्धा आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला असणार. चल, त्याच्यानंतर हा एक फॉर्म्युला इथं आपल्याला आज लागणार आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स राहतं टॅन एक्स, तसंच इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स ते राहतं मायनस कॉट एक्स. हे दोन फॉर्म्युले आपण इथे वापरणार आहे आज. तर चला स्टार्ट करू आपण प्रॉब्लेम. तर आपल्याला दिलेलं आहे बघा क्वेश्चन, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1 इंटू कॉस स्क्वेअर एक्स डिवाइड बाय कॉस स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स इंटू ई रेस टू एक्स, असा आपला पूर्ण क्वेश्चन दिलेला आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला जो क्वेश्चन दिलेला आहे तो लिहून घेऊ. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1 डिवाइडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स इंटू ई रेस टू एक्स डीएक्स. आता जर आपण याला व्यवस्थित ऑब्झर्व केलं, आता डायरेक्ट आपण हे घेतलं असतं तर आपल्याला तेवढं व्यवस्थित समजलं नसतं. म्हणून आपण काय केलं बघा, आधीच एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह केलता बघा. आता आपण काय केलता, एक्स इंटू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह केलता. एक्स इंटू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1. त्यानंतर एक्स इंटू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1. तर इथं बघा, आपल्याकडं डिनॉमिनेटरमध्ये एक्स इंटू ई रेस टू एक्स दिसायला आणि वरती न्यूमरेटरमध्ये ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1 दिसायला. म्हणजे फंक्शन पण आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा प्रेझेंट आहे. फंक्शन पण आहे आणि डेरिव्हेटिव्ह सुद्धा प्रेझेंट आहे. अशा वेळेस आपण काय वापरतो? सबस्टिट्यूशन मेथड. म्हणजे मग इथं आपण काय म्हणणार, पुट एक्स इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी. जो आपला फंक्शन राहतो एक्स इंटू ई रेस टू एक्स, याच्या जागेवर काय पुट करणार आपण? टी पुट करणार.
बघा एक्स इंटू रेस टू एक्सच्या जागी आपण काय पुट करणार, टी पुट करू. मग इथं म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईडला आपण एक्सनं डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं आपण तिथं. मग इथं एक्सनं डिफरन्शिएट करायचं म्हणजे काय, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स, एक्स इंटू ई रेस टू एक्स. या साईडला डेरिव्हेटिव्ह घ्या डी बाय डी एक्स ऑफ टी. बघा डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स डी बाय डी एक्स ऑफ टी. आणि हे आपण आत्ताच सॉल्व्ह केलंय. एक्स इंटू ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स, बघा ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स असेल तसं एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इक्वल टू डी टी बाय डी एक्स. हे आपण आत्ताच सॉल्व्ह केलंय म्हणून इथं डायरेक्ट दाखवलंय. बरोबर, आत्ताच आपण सॉल्व्ह केलं होतं तीच स्टेप आहे. दोघांमधून ई रेस टू एक्स कॉमन काढणार. ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 आणि तिकडचा डी एक्स, हा डी एक्स इकडं मल्टिप्लायमध्ये आणून घेऊ. बरोबर, डी एक्सला इकडं मल्टिप्लायमध्ये आणून घेतलं तर इक्वल टू उरलं डी टी. म्हणजे याचा अर्थ काय झाला की एक्स इंटू ई रेस टू एक्सच्या जागेवर आपण टी पुट करणार आहे आणि ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 डी एक्स याच्या जागेवरती आपण डी टी पुट करणार आहे. कसं आलं आहे तर आपण याचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह केला. एक्स इंटू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह केला, तो आला ई रेस टू एक्स एक्स प्लस 1 आणि टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी बाय डी एक्स असतो. डी एक्स आपण इकडे पाठवून देतो. आता आपण इथं पुटअप करू. बघा देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन. बघा आता ही जी टर्म आहे ई रेस टू एक्स एक्स प्लस 1 इंटू डी एक्स. बघा ई रेस टू एक्स एक्स प्लस 1 डी एक्स, ई रेस टू एक्स एक्स प्लस 1 डी एक्स. या पूर्ण याच्या जागेवर काय येणार आहे, फक्त आणि फक्त डी टी. तर इथं लिहितो मी साईडला डी टी. हे डिव्हिजन चिन्ह वरती काही नाही उरलं म्हणजे किती लिहायचं तर 1. वरती काहीच नाही, वरच्या पूर्ण याच्या जागेवर कोण आला 1 आला, हे डी टी आला. त्याच्यानंतर कॉस स्क्वेअर, कॉस स्क्वेअरला काहीच पुटअप नाही आहे तसंच लिहू कॉस स्क्वेअर. आणि आपल्याला माहिती आहे एक्स इंटू ई रेस टू एक्सला काय पुट करणार आहे आपण टी. एक्स इंटू ई रेस टू एक्सला बघा इथं एक्स इंटू ई रेस टू एक्सला काय पुट करणार आहे आपण टी पुट करणार. इथं पुट केलं टी. आपल्याला माहिती आहे आता 1 बाय कॉस स्क्वेअर आता सेक स्क्वेअर, 1 बाय कॉस स्क्वेअर आता सेक स्क्वेअर टी डी टी. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी हे आता लिहून ठेवलं होतं बघा. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स टॅन एक्स, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स टॅन एक्स. तसंच इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी डी टी टॅन टी आणि शेवटी कॉन्स्टंट सी. हे फायनल आन्सर झाल्याच्या नंतर आपण काय करतो, जी टी ची व्हॅल्यू होती ती पुन्हा एकदा रिप्लेस करतो. टी ची व्हॅल्यू होती एक्स इंटू ई रेस टू एक्स, टी ची व्हॅल्यू काय होती एक्स इंटू ई रेस टू एक्स, ती पुन्हा देऊन टाकू. म्हणून फायनल आन्सर येणार आपलं टॅन ब्रॅकेटमध्ये एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस कॉन्स्टंट सी. टॅन ब्रॅकेटमध्ये एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस कॉन्स्टंट सी. सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे हा, याला स्टार करून ठेवतो इथं. बघा जास्त करून आपल्याला हाच क्वेश्चन, या स्टेपचा सिमिलर क्वेश्चन आपल्याला 4 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जातो. इथं कॉस स्क्वेअर आहे तर इथं साइन स्क्वेअर करतील. क्वेश्चनमध्ये काय चेंज होईल, फक्त इथं साइन स्क्वेअर होणार. साइन स्क्वेअर एक्स इंटू ई रेस टू एक्स असं येणार. साइन स्क्वेअर जर आलं तर फक्त इथं चेंज होईल 1 बाय साइन स्क्वेअर. 1 बाय साइन स्क्वेअर म्हणजे इथं येतं कोसेक स्क्वेअर आणि इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर आता मायनस कॉट, फक्त एवढं चेंज होणार आहे. आता जसं आपण मल्टिप्लिकेशनचा रूल बघितला तसंच आपण आता ह्योच प्रॉब्लेम सिमिलर टाईपचा फक्त इथं साइन करतो म्हणजे आपल्याला दोन्ही प्रॉब्लेम मॅच करता येतील. म्हणजे इथं कॉस स्क्वेअर आहे, याच प्रॉब्लेम इथं साइन स्क्वेअर येऊ शकतं. तसंच डिव्हिजनचा एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये साइन स्क्वेअर आहे, तिथं कॉस स्क्वेअर येऊ शकतं. म्हणजे आपण किती प्रॉब्लेम बघतोय आज, 4 प्रॉब्लेम आहे. म्हणजे या टाईपचे किती प्रॉब्लेम म्हणतात, असे 4 प्रॉब्लेम म्हणतात. बघा आता पहिले फॉर्म्युला बघून घेऊ. यो आपल्याला माहिती कोशंट रूल, डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डिवाइड बाय व्ही स्क्वेअर. म्हणजे वरची जी व्हॅल्यू आहे त्याला यू म्हणायचं, खालची जी व्हॅल्यू आहे त्याला व्ही म्हणायचं. फॉर्म्युलामध्ये व्हीचा काय केलेलं आहे बघा स्क्वेअर, म्हणजे डिवाइड मधल्या व्हॅल्यूचा स्क्वेअर आहे असं लक्षात ठेवा. आणि दोन्ही वेळेस एक एकदा डेरिव्हेटिव्ह आहे दोघांचा. जेव्हा आपण यूचा डेरिव्हेटिव्ह गेलो तेव्हा व्ही मल्टिप्लायमध्ये, जेव्हा व्हीचा डेरिव्हेटिव्ह गेलो तेव्हा यू मल्टिप्लायमध्ये. मल्टिप्लिकेशन रूलमध्ये इथं प्लस असतं, डिव्हिजन रूलमध्ये तिथं मायनस दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक फॉर्म्युला आपल्याला लागणार होता यू बाय व्हीचा. तसंच जसं आपलं इथं एक्स इंटू ई रेस टू एक्स होतं, आता इथं ई रेस टू एक्स डिवाइड बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला लागणार आहे. बघा ई रेस टू एक्स अपॉन एक्स यू अपॉन व्ही, म्हणजे यूची व्हॅल्यू झाली ई रेस टू एक्स, व्हीची व्हॅल्यू झाली आपली एक्स झाली. व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डिवाइड बाय व्हीचा स्क्वेअर. म्हणजे डिवाइड मधली व्हॅल्यू एक्स आहे, केला इथे एक्सचा स्क्वेअर व्हीचा स्क्वेअर.
त्याच्यानंतर जसा फॉर्म्युला होता तसं आपण याला पुट केलं. मग आपण फक्त एवढं सॉल्व्ह करणार. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला ई रेस टू एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला 1. बाकीच्या याच्या व्हॅल्यू आहे 1, 2 आणि या 3 जशा तशा दिल्या बघा. एक्सच्या जागेवरती एक्स, ई रेस टू एक्सच्या जागेवरती ई रेस टू एक्स, एक्स स्क्वेअरच्या जागी एक्स स्क्वेअर. मग आपण याच्यामधून दोघांमधून ई रेस टू एक्सला कॉमन काढलं. इथं पण ई रेस टू एक्स, इथं पण ई रेस टू एक्स कॉमन निघाला. इथं ब्रॅकेटमध्ये उरणार एक्स मायनस 1. हे उरलं एक्स मायनस 1 डिवाइडमध्ये एक्सचा स्क्वेअर. मग आपला फॉर्म्युला आला आता डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स अपॉन एक्सचं उत्तर आलं ई रेस टू एक्स एक्स मायनस 1 अपॉन एक्सचा स्क्वेअर. म्हणजे क्वेश्चनमध्ये आपल्याला ई रेस टू एक्स भागिले एक्स पण दिसणार ब्रॅकेटमध्ये आणि त्याच्याच सोबत मल्टिप्लायमध्ये हे सुद्धा दिसणार. म्हणजे दोन्ही जर सोबत आले म्हणजे ती कोणती मेथड आहे आपली सबस्टिट्यूशन मेथड आहे. तर बघूया. त्याच्यासोबतच हा कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन यो एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर डी एक्स मायनस कॉट एक्स. सुरुवातीला लिहिलं आपण सेक स्क्वेअरचा टॅन एक्स आणि कोसेक स्क्वेअरचा मायनस कॉट एक्स. बघा आता जे काही क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे सगळ्यात पहिले ते इथं लिहून घेऊ. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 1 इंटू ई रेस टू एक्स डिवाइडमध्ये एक्स स्क्वेअर साइन स्क्वेअर ई रेस टू एक्स डिवाइड बाय एक्स. क्वेश्चन जरी मोठा वाटत असला तरी आपण त्याला स्टेप बाय स्टेपमध्ये तोडून ठेवलेलं आहे. जसं आपण म्हटलं होतं की ई रेस टू एक्स अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो इथं प्रेझेंट आहे बघा. जे आपला आन्सर आला होता आता एक्स मायनस 1 ई रेस टू एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर आहे तिथं. म्हणजे ही कोणती मेथड आपल्याला इथं वापरायची आहे सबस्टिट्यूशन मेथड. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा जर व्यवस्थित बघितलं तर यो आपला फंक्शन आहे आणि हे जे आहे हे त्याचा आन्सर आहे. हे त्याचं काय डेरिव्हेटिव्ह आहे. एक्स मायनस 1 ई रेस टू एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर डी एक्स ह्यो काय आपला डेरिव्हेटिव्ह आहे. फंक्शनच्या जागेवरती टी पुट करणार, ह्याच्या जागेवरती आपण डी टी पुट करणार. म्हणजे आय इक्वल टू काय भेटणार आपल्याला इंटिग्रेशन याच्या जागेवरती डी टी येणार आहे. मग वरती काय आपला 1 डिवाइडमध्ये साइन स्क्वेअर ई रेस टू एक्स अपॉन एक्स काय येणार आहे टी. आला सेम प्रॉब्लेम. मग आपण चला आता स्टार्ट करू त्याला. तर इथं लिहिणार कसं आपण आता बघा. पहिले आपण ई रेस टू एक्स अपॉन एक्सला काय पुट करणार टी पुट करणार. त्याच्यानंतर काय म्हणणार त्याचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचा. त्याच्यानंतर काय म्हणणार त्याचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचा. पुट ई रेस टू एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू टी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड्स. म्हणजे दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घ्या. इथं घेतलं डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स अपॉन एक्स, इकडं बी घेतला डेरिव्हेटिव्ह ऑफ टी डी टी बाय डी एक्स. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेतलं त्याला आपण आत्ताच सॉल्व्ह केलं होतं. ई रेस टू एक्स अपॉन एक्स बघा एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स असतो ई रेस टू एक्स. मग चिन्ह देतो आपण मायनसचं. मग लिहितो आपण ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1 आणि डिवाइडमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर इक्वल टू डी टी बाय डी एक्स. यो डी एक्स लास्टला आपण इकडे पाठवतो. दोघांमधून ई रेस टू एक्सला कॉमन घेतो. ई रेस टू एक्स एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू डी टी. म्हणजे आपण जी ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करतो. ब्रॅकेटमधल्या व्हॅल्यूच्या जागेवरती टी पुट करतो. त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आला त्याच्या जागेवरती आपण डी टी पुट करतो. हे आपला रूल आहे सबस्टिट्यूशन मेथडचा. बघा मग आपल्याकडं ब्रॅकेटमध्ये होतं ई रेस टू एक्स अपॉन एक्स, याच्या जागेवरती कोण येणार आहे टी येणार आहे आणि त्याचं उत्तर हे आलेलं आहे ई रेस टू एक्स एक्स मायनस 1 एक्स स्क्वेअर डी एक्स. त्याच्या जागेवरती आपलं डी टी येणार आहे. वाटलंच त्याला पुन्हा एकदा लिहून दाखवतो सेपरेट करून. बघा यो क्वेश्चन असा आहे आपला इंटिग्रेशन 1 अपॉन साइन स्क्वेअर ई रेस टू एक्स अपॉन एक्स एवढंच लिहिलं बरोबर. एवढंच लिहिलं पहिले आणि ही जी व्हॅल्यू ही बाजूला लिहितो त्याच्या ई रेस टू एक्स एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर डी एक्स. म्हणजे आता समजून आपल्याला बघा ई रेस टू एक्स एक्स मायनस 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर डी एक्स याच्या जागेवर कोण येणार आहे डी टी येणार आहे आणि ई रेस टू एक्स भागिले एक्सच्या जागेवर कोण येणार आहे टी येणार आहे. देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन साइन स्क्वेअर याच्या जागेवर कोण येणार टी
आणि याच्या जागेवरती कोण येणार dt. या पूर्ण ब्रॅकेटच्या जागेवरती काय येणार e raised to x x minus 1 dx divided by x square. त्याच्या जागेवर कोण येणार dt. 1 by sin square राहतं 1 by sin square राहतं cosec square. 1 by sin काय असतं cosec square. 1 भागिले sin काय राहतं cosec. जसं 1 by cos आपण sec लिहिलं तर तसंच 1 by sin काय cosec. आणि cosec स्क्वेअरचं इंटिग्रेशन आहे मायनस cot t प्लस कॉन्स्टंट c. आणि लास्टला t ची व्हॅल्यू रिप्लेस करा. t ची व्हॅल्यू होती e raised to x upon x. म्हणजे फायनल आन्सर आपल्याला भेटतं I is equal to minus cot in bracket e raised to x upon x plus constant c. फायनल आन्सर काय आलं मायनस cot in bracket e raised to x upon x plus constant c. तर जसं आपल्याला या क्वेश्चनमध्ये साइन स्क्वेअर म्हटलेलं होतं तसंच आपल्याला इथं कॉस स्क्वेअर सुद्धा देऊ शकते. जसं मागच्या मध्ये सांगितलं होतं कॉस स्क्वेअर होतं तिथं साइन स्क्वेअर येऊ शकतं. इथं सांगतो साइन स्क्वेअर आहे तिथं कॉस स्क्वेअर येऊ शकतं. म्हणजे असे किती प्रॉब्लेम झाले आपले टोटल 4 प्रॉब्लेम. फक्त कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन आणि सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन असे 2 फॉर्म्युले आणि x इंटू e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x upon x चा डेरिव्हेटिव्ह असे 2 फॉर्म्युले. एवढं तुम्ही सगळ्यात पहिले लर्न करायचंय. सगळ्यात पहिले काय करणार यांचा डेरिव्हेटिव्ह लर्न करा जेणेकरून मग यो प्रॉब्लेम आपल्याला एकदम इझी वाटणार. आणि हे 4ही प्रॉब्लेम पैकी एक प्रॉब्लेम आपला फिक्स येतो बघा. दरवेळेसच्या एक्झाम मध्ये या 4ही प्रॉब्लेम पैकी एक प्रॉब्लेम तरी आपल्याला फिक्स विचारते. म्हणून आजचे लेक्चर एकदम व्यवस्थित करून ठेवायचंय. वाटलंच तर रिपीट बघा. रिपीट एकदा ये रिवाइज करा आणि एकदम व्यवस्थित याला लिहून ठेवा. थँक्यू.